बोलणं आणि दरवेळेस सगळ्यांचे माथे फिरवण्याचं काम हा पेरोलवर आहे हा व्यक्ती। 50,000 रुपये महिना याला पक्षाकडनं पहिल्यांदा भेटायचा आहे हे सगळ्यांना माहिती आहे। आणि अशा प्रकरणामध्ये दोन नेते मोठे बोलत असताना यांना बोलायची गरज नाही आणि यांना माहिती आहे की काय होणार आहे आणि याच्यासाठी हा स्वतःच्या प्रसिद्धीसाठी हे अशा घटना करतो। आणि आज तो विषय सोडा, त्याला तर माफी मागावंच लागेल आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याला माफी मागायलाच लावेल। परंतु आज आमच्या परिवारातला एक आमचा सच्चा कार्यकर्ता, सन्मान्य राजसाहेबांवर प्रेम करणारा सच्चा कार्यकर्ता आम्ही गमावला, त्याचा जीव गेला, याचं दुःख आम्हाला आहे। आणि याच्यात सुद्धा तो राजकारण करतोय। आपण पाहत आहेत की तो सारखा मीडियासमोर येतोय आणि काहीच्या काही बरबळतोय। त्याला माहिती आहे की आजच्या दिवस मनसे काही बोलणार नाही, कारण आमचा परिवारातला व्यक्ती गेलेला आहे, त्याला बोलू द्या। तुम्ही आज जय मालोकरेच्या परिवाराची भेट घेणार आहे, कार्यकर्त्यांच्याही भेटीगाठी घेणार असं कळतं? 100% मी आलोच त्याच्यासाठी आहे की आमच्या परिवारातला एक सदस्य गेलेला आहे आणि त्याच्या घरी जाणं, त्याला भेटणं। कारण जय हा माझासुद्धा फार जवळचा कार्यकर्ता होता, मानणारा कार्यकर्ता होता आणि अशा वेळेस तो गेल्यावर मी काल जशी बातमी कळली तसाच निघालेलो आहे। आज सकाळी इथं पोचलो, आता मी त्यांच्या घरीच जाणार आहे, त्यांच्या परिवाराचं सांत्वन करून त्यांची भेट घेणार आहे। कर्णबाळा धुंबळे यांनी चिथावणी दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे की तुम्ही जर अमोल मिटकरीला धडा शिकवला नाही तर तुम्हाला पदमुक्त करू, अशा प्रकारची चिथावणी त्यांनी दिलेली आहे। त्यानंतर हा प्रकार घडल्याचं बोललं जातं। एक तर कर्णबळाला ही बोलायची गरज नाही, कार्यकर्त्याला कळतं आणि कार्यकर्ता तेच करणार होता। काही पदमुक्त करणं हे करणं त्याला हे नाही, विषय नाही। परंतु हा सगळा विषय आजची जी घडामोड आहे, कालचा झालेला जो प्रकार आहे, तो सन्मान्य साहेबाच्या कानावर मी उद्याला घालेल। साहेबांच्या कानावर हा सगळा प्रकार तुम्ही घालणार आहे? हा, इथली सगळी शहानिशा करून साहेबांना खरं काय खोटं काय हे साहेबांच्या कानावर जाणं आवश्यक आहे आणि आजच्या साहेबांना ते मी सगळं रिपोर्टिंग करेल। तुमच्या नेत्याची पत्रकार परिषद झाली, त्यानंतर मिटकरींच्या गाडीवर हल्ला झाला, आता त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, 2 कार्यकर्ते अटकेत सुद्धा आहे। मग त्यांची कायदेशीर लढाई पक्ष त्यांच्या सोबत आहेत का आता या सगळ्या कार्यकर्त्यांच्या? प्रत्येक आंदोलनामध्ये पक्ष हा कार्यकर्त्याच्या पदाधिकाऱ्याच्या सोबत असतो। आजपर्यंत जेवढे आंदोलन झाले त्या प्रत्येक आंदोलनामध्ये आज आता काल इथं असं प्रकरण घडलं आणि जसं आम्हाला कळलं, मी नेता या नात्याने मला पक्षाने इथं पाठवलेलं आहे। आम्ही 100% कार्यकर्त्याच्या पाठीशी आहोत। कालपासनं कार्यकर्ते आमच्या संपर्कात आहेत आणि समोरची न्यायालयीन लढाईसुद्धा आम्ही लढू। काही कार्यकर्ते ज्यांना अटक केली ती हॉस्पिटलमध्ये भरती आहे असंही कळलं, त्यांच्या भेटी